नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर मित्रांनो, ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्टच्या संदर्भात भरपूर लोकांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर निकाल लागावा। आमचीसुद्धा तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर निकाल लागावा आणि परंतु जे तारीखवर तारीख या केसमध्ये मिळत आहे, तर त्याच्यामध्ये आता जी पुढची अपडेट आहे, भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की सर पुढची अपडेट काय आहे ते द्या। तर त्याच्याकरता हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे। मित्रांनो, पुढची जी तारीख आहे ते 13 ऑगस्ट मिळालेली आहे। ठीक आहे, जी हिअरिंगची तारीख आहे 13 ऑगस्ट आहे। बाकीच्या तारखेला ज्या हिअरिंग टळत आहे त्याचप्रमाणे 13 तारखेला सुद्धा जी हिअरिंग आहे टळण्याचे चान्सेस असू शकते, सांगता येत नाही। परंतु 13 तारखेला हिअरिंग होणे फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण की 3 वर्षापासून ही भरती जवळपास रखडत चाललेली आहे। त्याच्यात जो मार आहे तो 772 पदाच्या भरतीला सुद्धा पडत आहे। ठीक आहे, 772 पदाच्या संदर्भात 1 तारखेला तुम्हाला अपडेट मिळालेलीच आहे। ठीक आहे, परत आमचे जे आहे ते सूर्यवंशी साहेबांसोबत जे दळवी साहेबांच्या जागेवर आलेले आहे किंवा अतिरिक्त कार्यभार जे सांभाळत आहे सूर्यवंशी साहेब, त्यांच्याबरोबर सुद्धा बोलणं झालेलं आहे। तर त्यांनी काय आपल्याला प्रतिसाद दिला ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी मित्रांनो, 13 ऑगस्ट ही तारीख आपल्याला हिअरिंगला मिळालेली आहे। ठीक आहे, सर्वांचं लक्ष त्या तारखेकडे लागून असणार आहे। ठीक आहे, तर कोर्टाचा निकाल लवकरात लवकर हीच अपेक्षा आहे। त्याच्या अगोदर जो RR चेंज करण्यात आलेला होता, त्या RR चेंजच्या बाबतीत सुद्धा औरंगाबाद खंडपीठाने एक डिसिजन दिलेला आहे। तुम्हाला माहीतच असेल, टेलिग्रामवर आपण टाकलेला आहे। ते डिसिजन कोणते ते सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत आणि सूर्यवंशी साहेबांनी काय सांगितलं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो। ठीक आहे, तर मित्रांनो, 1 तारखेचं जे सर्क्युलर आलं 772 पदाच्या संदर्भात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एवढी तरी अपेक्षा आहे की जी आपली प्रोसेस आहे ते कुठे ना कुठे सुरू आहे, थांबलेली नाही। ठीक आहे, तर परिपत्रक क्रमांक 69 होतं। ज्यांनी वाचलेलं असेल त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, ज्यांनी वाचलं नसेल ते आता बघू शकता। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था किंवा कार्यालयातील गट क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याबाबत दिनांक 17/2/2023 रोजी www.dbt.government.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। ठीक आहे, ॲक्च्युली ही जी 772 पदाची भरती आहे याला रोखण्याचं काहीच कारण नव्हतं, परंतु 1457 पदाच्या भरतीकरता म्हणा किंवा आणखी कोणत्या तरी टेक्निकल कार्याकरता किंवा टेक्निकल कामाकरता जे आपल्याला DBT सांगण्यात आलं की ही भरती रोखण्यात आलेली आहे, त्याचं असं कसलंही कारण या भरतीवर नव्हतं की ही भरती एवढा वेळ थांबवावी। ठीक आहे, परंतु असं आता लवकरात लवकर ही भरती पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा आहे। तर जाहिरातीच्या अनुषंगाने निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, नंतर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, नंतर आहे ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी या पदाकरता गुणवत्ता यादीतील उमेदवारांची DB झालेला होता, ज्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असं म्हणतो। तर तो 10/7/2024 व 11/7/2024 रोजी करण्यात आला होता। ठीक आहे, सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरता अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एका वेळची अंतिम संधी देण्यात येत असून सदर उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी दिनांक 8/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल, पहिला मजला, 3 महापालिका मार्ग, वासुदेव बळवंत फडके चौक, मेट्रो सिनेमासमोर घेण्यात येणार आहे। ठीक आहे, म्हणजे आजच्या तारखेला ते जे आहे ती घेण्यात येणार होती किंवा घेण्यात आलेली असेल। ठीक आहे, जे विद्यार्थी त्याला अनुपस्थित होते किंवा पहिल्या DBला जे अनुपस्थित होते। ठीक आहे, तर मित्रांनो असं एक परिपत्रक आलेलं होतं। ठीक आहे, तर ॲक्च्युअली हे जे परिपत्रक मित्रांनो लवकरच यायला पाहिजे होते जे अनुपस्थित होते त्या विद्यार्थ्यांकरता, परंतु लेट आलेलं आहे। ठीक आहे, तर बघूया आता याच्यावरती जे DBTने आपल्याला जे बोलणं झालं आहे सूर्यवंशी साहेबांशी त्याच्यावरती काय सांगितलं आहे। तर सूर्यवंशी साहेबांशी बोलणं झालेलं आहे, माझं पण बोलणं झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं पण बोलणं झालेलं आहे। तर त्यांनी सांगितलं आहे की DBT 772 पदाची जी भरती आहे आम्ही लवकरात लवकर काय करणार आहोत, तर निकाली लावणार आहोत। तुमचा DBचा निकाल जो आहे तो लवकरात लवकर म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत जे आहे ते देण्याचे चान्सेस आहे। ठीक आहे, तर तुम्ही जर हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर ते सांगतात तुम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस किंवा लवकरात लवकर, पण ॲक्च्युली डेट कोणी सांगत नाही आहे। तर पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे 25 ते 30 दिवसाच्या DBचा निकाल येऊन जे आहे ती प्रोसेस सुरू होण्याचे चान्सेस आहे। ठीक आहे, तर आता मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे की 13 ऑगस्टपर्यंत आपल्याला डेट मिळालेली आहे 1457 पोस्टच्या संदर्भात। आणि परत 1457 पोस्टच्या व्यतिरिक्त आणखी एक जे MPSCचे विद्यार्थी असेल
MPSCच्या विद्यार्थ्यांची सुद्धा 13 ऑगस्टची डेट आहे. ठीक आहे, दोन्ही डेट आहे. अपडेट माहिती जी आहे ते टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेली आहे. MPSCचे जे स्टुडंट असेल त्यांना माहीतच असेल कशासाठी जी आहे ते 13 तारखेची डेट देण्यात आली. आजची हिअरिंग होती MPSCची, परंतु आजच्या हिअरिंगमध्ये जी डेट आहे पुढची डेट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, TCS कंपनीला हमीपत्र मागण्यात आले आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हमीपत्र मागण्यात आलं आहे आणि MPSCला सुद्धा हमीपत्र मागण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आता मित्रांनो हा व्हिडिओ DBTचा इथेपर्यंत झाला. आता जो इथून पुढचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ म्हणजे ज्या कोडचा निकाल आलेला आहे की RR चेंज केल्यानंतर ते RR केव्हापासून लागू होणार आहे आणि कोणाच्या फेवरमध्ये तो निकाल दिला आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण अगोदरच टेलिग्राम चॅनलला टाकलेली होती. आता डिटेल इन्फॉर्मेशन इथून बघणार आहोत. ठीक आहे, ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी बघायची इच्छा असेल तर पुढे व्हिडिओ बघू शकता, नसेल बघायची तर इथून तुम्ही व्हिडिओ पाहणे जे आहे ते बंद करू शकता किंवा स्किप करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो चला बघूया अपडेट. लोकसत्ता पेपरची न्यूज आहे, अगोदरच मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. जे कोणी टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल त्यांनी ही न्यूज वाचलेली असेल. ठीक आहे, तर नवे पदभरती नियम जाहिरात प्रकाशनानंतर लागू. ठीक आहे, म्हणजे जे नवे पदभरती नियम आहे किंवा जो नवा RR आहे रिक्रुटमेंट रूल आहे ते जाहिरात प्रसिद्धी झाल्यानंतर लागू होणार आहे, त्याच्या अगोदर ते लागू होणार नाही. म्हणजे जुन्या जाहिरातीला हा नियम जो आहे तो लागू राहणार नाही. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा हा निर्णय आहे. ठीक आहे, या प्रकरणी महालेखापालकांच्या लेखापरीक्षणातून काही आक्षेप समोर आले आहेत. आम्ही सर्व संस्थांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कोणी जास्त मानधन उचलले असेल तर ते संबंधिताकडून वसूल करण्यात येईल. डॉक्टर विनोद मोहितकर, संचालक तंत्र शिक्षण. ठीक आहे, तर चलो असो ह्यानंतर आपल्याला जे बघायचं मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन ही आहे की RR जो लागणार आहे जाहिरातीच्या नंतर लागणार आहे. नवीन RR तो आता लागणार नाही. ठीक आहे, जो DBT कोर्टात जी केस आहे तीच RRच्या संदर्भातच आहे. तर चला बघूया. छत्रपती संभाजीनगर राज्यपालांच्या अनुमतीने जारी केलेले नवे पदभरती नियम हे संबंधित जाहिरात प्रकाशन दिनांकापासून पुढे लागू होतात. त्याआधी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेस नवे नियम लागू करून भारतातील किंवा भरतीतील सहभागी उमेदवारांना नियुक्तीपासून डावलण्यात येणार नाही असा निर्वाळा महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण मॅट औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. ठीक आहे, तर हायलाईटमध्ये हा उतारा आहे मित्रांनो. काय ऑर्डर पास केले औरंगाबाद खंडपीठाने, तर जे काही जुने ॲडव्हर्टाईजमेंट असेल त्याला नवीन RR लागू होणार नाही. ठीक आहे, तर विशेष परिचारिका पदांच्या भरती प्रकरणी मॅटचे न्यायाधीश पुखराज बोरा व न्यायमूर्ती विनय कारगावकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा देताना 10 आठवड्यात याचिकाकर्त्यांची नियुक्ती आदेश जारी करण्याचा सुद्धा येथे सांगितलेले आहे. ठीक आहे, म्हणजे 10 आठवड्याच्या आत ज्या काही केस करणाऱ्या नर्स असेल त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग देण्याचे सांगण्यात आलेले आहे. ठीक आहे, 21 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालरोग तज्ज्ञ परिचारिका, मनोविकार तज्ज्ञ परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व पाठनिर्देशिका अशा विविध पदांच्या भरतीसाठीच्या जाहिरात प्रकाशित केली. जाहिरातीत नमूद अर्हता धारण करीत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या मेघराणी व अन्य उमेदवारांनी आपापले आवेदनपत्र भरले. प्रवेशपत्र जारी होऊन त्यांनी सामायिक परीक्षा दिली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी परिचारिका पदासाठीचे सुधारित भरती नियम राज्यपालांच्या अनुमतीने आरोग्य खात्याने प्रकाशित केले. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, त्या विशेष परिचारिका पदांसाठी सुधारित अर्हता नमूद करण्यात आल्या. 19 एप्रिल 2021 रोजी सामायिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मेघराणी सर्वाधिक गुण घेऊन द्वितीय स्थानावर उत्तीर्ण झाल्या. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने एक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. विशेष परिचारिका प्रवर्गासाठी सुधारित भरती नियम लागू करण्यात आले असून मागील परीक्षेच्या निवड प्रक्रिया नव्या नियमाआधारे पार पाडण्यात येतील असे उमेदवारांना सूचित करण्यात आले. त्यास आक्षेप उपस्थित करून मेघराणी व अन्य याचिकाकर्त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. ठीक आहे, तर मित्रांनो अन्यायकारकच आहे, कारण की जर तुम्ही जो GR तुम्हाला चेंज करायचा असतं किंवा RR चेंज करायचा असेल तर तुम्हाला तो भरती काढण्या अगोदर चेंज करायचा असतो. तुम्ही अगोदर भरती काढतानंतर जर RR चेंज करत असाल सगळ्या मेरिट वगैरे डिक्लेअर केल्यानंतर तर चुकीचेच आहे. ठीक आहे, तर आता ही नेमकी केस काय होती ते सुद्धा आपण एकदा इथे बघूया. 21 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालरोगतज्ञ परिचारिका, मनोविकार तज्ज्ञ परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व पाठ्यनिर्देशक अशा विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित केली. जाहिरातीत नमूद अर्हता धारण केलेली असल्याने याचिकाकर्ता मेघराणी व अन्य उमेदवारांनी आपले आवेदनपत्र भरले. प्रवेशपत्र जारी होऊन त्यांनी
सामायिक परीक्षाही दिली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी परिचारिका पदासाठी सुधारित भरती नियम राज्यपालांच्या अनुमतीने आरोग्य खात्याने प्रकाशित केले. त्यात विशेष परिचारिका पदासाठी सुधारित अर्हता नमूद करण्यात आल्या. 19 एप्रिल 2021 रोजी सामायिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मेघा राणी सर्वाधिक गुण घेऊन द्वितीय स्थानावर उत्तीर्ण झाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने एक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली की जे नवीन नियम आहे ते लागू होणार आहे. ठीक आहे. तर मागील परीक्षेची निवड प्रक्रिया नव्या नियमांच्या आधारे पार पाडण्यात येईल असे उमेदवारांना सूचित करण्यात आले. त्यास आक्षेप उपस्थित करून मेघा राणी व अन्य याचिकाकर्त्यांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती. मॅट कोर्टाने निकाल दिलेला आहे. ठीक आहे. आठवड्यात याचिकाकर्त्यांनी नियुक्ती आदेश जारी करण्यात यावेत असेही सुनावणीच्या वेळी म्हटले गेले आहे. ठीक आहे. तर मॅट कोर्टाने काय सांगितलं आहे की यांचे जे नियुक्तीचे आदेश आहे ते लवकरात लवकर जारी करण्यात यावे. ठीक आहे. विशेष परिचारिका पदांच्या भरती प्रकरणी मॅटचे न्यायाधीश पुखराज बोरा व न्यायमूर्ती विनय कारगावकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना 10 आठवड्यात याचिकाकर्त्यांना नियुक्ती आदेश जारी करण्यासाठी सांगण्यात आलेल्या डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर राज्यपालाच्या अनुमतीने जारी केलेले नवे पदभरती नियम हे संबंधित जाहिरात प्रकाशन दिनांकापासून पुढे लागू होतात. त्याआधी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेस नवे नियम लागू करून भरतीत सहभागी उमेदवारांना नियुक्तीपासून डाळवता येणार नाही असा निर्वाळा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे आहे ते मित्रांनो जुन्या RR नुसारच तुम्ही ज्या भरत्या काढल्या असेल तर त्याच RR नुसार होणार आहे. नवीन RR जे लागणार आहे ते याच्या पुढे लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आहे. तर आपली जी केस आहे मित्रांनो ITI इन्स्ट्रक्टरची ते सुद्धा याच बेसिकवर आहे. त्याच्यामुळे जो कोर्टाचा निकाल आहे तो लवकरात लवकर 13 तारखेला यावी हीच अपेक्षा आहे. बाकी काही अपडेट माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.